रशियातून तेल घेऊन येणाऱ्या जहाजावरती हल्ला करण्यात आला। बोस्फोरस सामुद्रधुनीच्या जवळ तेल जहाजावर हल्ला करण्यात आला। या दलातील सर्व 27 लोक सुरक्षित आहेत। अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आता जागतिक व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक अत्यंत आक्रमक पाऊल उचललंय। या सागरी मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाकडून आता टोल वसूल करण्याचा नवीन कायदा इराणच्या संसदेमध्ये आणला जातोय। त्यामुळे आता या सागरी मार्गावरून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम आशियातील संकटामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे फ्रान्सच्या दौऱ्यावर गेलेत। त्या ठिकाणी जयशंकर हे G7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील। मध्य पूर्वेत सुरू असलेले अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध आणि त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जलवाहतुकीवर झालेला परिणाम या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विमान लँडिंगच्या वेळी अडचण निर्माण झाली। विमान 8 पेक्षा अधिक लँडिंगचे प्रयत्न विमानाने केले, मात्र ते निष्फळ ठरले। जवळपास 1 तास कोलकाता विमानतळावरच विमानाच्या घरट्या होत राहिल्या। काही वेळानंतर विमानाचं सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आलेलं आहे। घाटकोपरमध्ये एका मराठी मुलीचा पगार थकवण्यात आला। कंपनीच्या मालकाने पगार न दिल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली। मनसे आक्रमक झाल्यानंतर पगार मुलीच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला। मुलीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले। क्यों नहीं लेके आ सकती हूँ मैंने आपको जस्टिफाई किया था, मेरा रीजन वैलिड रीजन था। मैंने क्या बोला था, मैंने जितना वर्क किया उतना मुझे सैलरी चाहिए, यही बोला था ना। डायरेक्टली बात करने के लिए कॉल तो रिसीव करना चाहिए ना। ब्लॉक कर दिया मुझे सब लोग ने, कैसा कॉल रिसीव करेंगे कोई। मी गेले 3 महिने जॉब सोडला होता काही वैयक्तिक रिझनामुळे। ह्या लोकांनी मला हॅरेसमेंट केलं। मला वाटलं 45 डेजनी सॅलरी रिलीज करतील, पण त्यांनी सॅलरी रिलीज केली नाही। की अनिश खंडागळे सर ह्यांनी मला सपोर्ट केला आहे। आम्ही आंदोलनाला बसलो होतो 2-3 तास। आंदोलन केल्यानंतर मला माझी सॅलरी क्रेडिट झाली आहे। तर मी राजसाहेब ठाकरे यांचा मी आभार मानते। त्यांच्या अंडरमध्ये काम करतोय ते अतिशय रूढ आणि दादागिरी करणारा स्टाफ होता। माझ्यावरती तर जाऊ द्या, त्या पोरीवरती पण अतिशय विचित्र प्रकारचं तिला बोलणं आणि दादागिरी करणं असे प्रकार त्या ठिकाणी घडत होते। शेवटी आमच्याकडे पर्याय नव्हता। त्या कंपनीच्या दारामध्येच आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलो आणि जवळजवळ हे 3 ते 3.5 तास त्या ठिकाणी आंदोलन चाललं। त्याच्यानंतर त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला जाग आली आणि त्यांची लोक सर्व त्या ठिकाणी पोहोचली आणि त्याच्यानंतर मग ते लोक तिला पगार द्यायला तयार झाले। मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की जोपर्यंत आम्ही तुम्हाला आमच्या मनसे स्टाईलने धडा शिकवत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना पगार देणार नाहीत का। जर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्याही मराठी कामगारांवरती अन्याय होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शांत बसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।